दुबार पेरणी करता डीपीसीतनं निधी देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली। या पाठोपाठ मुख्यमंत्र्यांनी आता दुसरी मोठी घोषणा केली आहे। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची थकीत वीज बिल माफी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत पंप असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। शेतीला पाणी देण्यासाठी 7.5 हॉर्स पॉवरचे पंप वापरले जातात, त्यांना सध्या वीज बिल येत नाही। मात्र यापूर्वीची जुनी बिलं अजूनही नावावर आहेत। या बिलांची वसुली कधीही होऊ शकते। मात्र मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय। पण मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे। माझ्या घरी वडिलोपार्जित शेती आहे। माझे वडील स्वतः शेतकरी होते। आजही माझी शेती माझ्या गावामध्ये आहे। कोणी जाऊन पाहिलं तर माझ्या शेतीमध्ये आजही त्या ठिकाणी धानाची शेती होते आणि जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंत वर्षातले 3 महिने गावी असायचो। वर्षातले 3 महिने मी गावी असायचो। माझ्या गावातले मित्र अजूनही आहेत आणि घरी शेती होती, घरी आमराई होती, घरी ऊस होता। त्यामुळे एखाद्या रूममध्ये बसून निर्णय घेणारा मी नाही आहे। हे सगळं जवळून बघितलेलं आहे। आता बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या एका वक्तव्याची। देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी या अनुषंगाने आपण प्रार्थना केल्याचा दावा केलाय दत्ता भरणे यांनी। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी या अनुषंगाने आपण पांडुरंगाकडे विनंती केल्याचं दत्ता भरणे म्हणतात आणि भरणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। चांगली माणसं 100% हे महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजे। इतकी चांगली माणसं आपल्याला आपल्या भविष्यासाठी राहिलाच पाहिजे। शेवटी आपलाच आपण लय विचार करून चालत नाही हो कुठे साहेब। हा महाराष्ट्र खूप दिवसापासून दिल्लीच्या त्या तख्तापासून लांब आहे। कुठे साहेब आपण घरचं म्हणून घरीच नाकावं कुठे साहेब। योग्य वेळी म्हटलं मी, आपण पांडुरंगाकडे एकच साकडं घालूया। आपण पांडुरंगाला एक विनंती करूया, योग्य वेळी आमच्या देवाभाऊला या देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी हे शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो। तर आमचा अजेंडा हा मुख्यमंत्री पदाचा नाही तर विकासाचा आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात आणि त्यासोबतच वेकन्सी आहे का अशी हलकी फुलकी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे। बघूया। वेकन्सी आहे का आता? अरे बाबा, मी सांगतो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं। मी मुख्यमंत्री असतानाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटायचं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे। हे साहजिक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असतात। पण शेवटी बघा, आमचा अजेंडा जो आहे, आमचा अजेंडा मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवणं नाही आहे। आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि आमची युती जी झालेली आहे विचारधारांची युती झालेली आहे, ही वैचारिक युती आहे। आम्ही कधीही महायुतीमध्ये कधी असं मला काय मिळेल तुला काय मिळेल अशा प्रकारची वृत्ती आमची नाही। आम्ही काम याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक नंतर कोणत्या महत्त्वाच्या बातम्या आहेत श्रुती आपल्याला सांगते। श्रुती, 7:30ला आपण एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय पिंपरी चिंचवडमध्ये, ती एक बातमी बघणार आहोत आणि शिवाय पावसानं कुठे कुठे कमबॅक केलंय त्या महत्त्वाच्या बातम्या सगळ्या आपल्याला 7:30च्या बुलेटिनमध्ये बघायच्या आहेत। माझा इम्पॅक्टचा आणखी महत्त्वाच्या घडामोडी ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी।